नमस्कार. जीवन विद्या शिबिरातून आलेल्या काही खूप खोल विचारांवर आज आपण बोलणार आहोत. खरं तर आजचा विषय हा आधुनिक आयुष्यातल्या एका मोठ्या विरोधाभासाबद्दल आहे. असा विरोधाभास जो आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्याशी अगदी जवळून जोडलेला आहे. हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी असतोच, नाही का? आपण सगळेच धावतोय, कोणी करिअरच्या मागे, कोणी पैशांच्या मागे. पण ही धावपळ आपल्याला नक्की घेऊन कुठे चालली आहे? आपण इतके व्यस्त झालो आहोत की स्वतःच्या आयुष्याचा शांतपणे विचार करायलाही वेळच उरलेला नाहीये. चला ही गोष्ट एका खऱ्या उदाहरणातून समजून घेऊया. प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री, त्यांच्याकडे किती संपत्ती होती माहितीये? तब्बल 71,000 कोटी रुपये. म्हणजे पैसा, सुविधा, तंत्रज्ञान, सगळं काही होतं. पण ज्यावेळी त्यांचा तो दुर्दैवी अपघात झाला तेव्हा त्यांच्या गाडीचा वेग होता ताशी 190 किलोमीटर. हे दोन आकडे, एकीकडे प्रचंड संपत्ती आणि दुसरीकडे प्रचंड वेग, हे खूप काही सांगून जातात. आणि इथेच आजच्या आपल्या समस्येचं मूळ सापडतं. बघा, गाडीचा वेग वाढवणं सोपं आहे, पण तो रस्ता आपल्याला कुठे घेऊन जातोय याचं भानच सुटलं तर तोच वेग विनाशाचं कारण बनतो. आधुनिक माणसाने वेग तर खूप कमावलाय, पण त्याला नक्की कुठे जायचंय, त्याचं अंतिम ध्येय काय आहे हेच तो विसरून गेला आहे. मग आपली ही दिशाहीन अवस्था का झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा मागे जावं लागेल. आपल्या 2 लाख वर्षांच्या उत्क्रांतीच्या प्रवासावर एक नजर टाकावी लागेल. बघा, ज्याला आपण आधुनिक मानव म्हणतो तो या पृथ्वीवर साधारण 2 लाख वर्षांपासून आहे. पण यातली गंमत पुढेच आहे. या 2 लाख वर्षांपैकी तब्बल 1,90,000 वर्ष माणसाने फक्त आणि फक्त कसं जगायचं हे शिकण्यात घालवली. म्हणजे जंगली प्राण्यांपासून वाचणं, ऊन पावसापासून स्वतःचं संरक्षण करणं आणि अन्न मिळवणं, यातच त्याचा जवळजवळ 95% वेळ गेला. विचार करा, शेती सुरू व्हायलाच त्याला 2.25 लाख वर्ष लागली आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तर अवघ्या 500 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे खरं तर आपल्या अस्तित्वाचा 95% काळ आपण फक्त सर्व्हायव्हल मोडमध्ये होतो. म्हणजे काय, तर फक्त जगण्यासाठी संघर्ष करत होतो. आणि ज्याला आपण प्रगती वगैरे म्हणतो ना, तो तर फक्त शेवटच्या 5% काळाचा खेळ आहे. आपली उत्क्रांती खूप हळू झाली, पण गेल्या काही वर्षांत आपण जो वेग पकडला आहे तो अफाट आहे. आणि ह्याच प्रचंड वेगाचा परिणाम काय झाला? औद्योगिक क्रांतीनंतरच्या फक्त 150 वर्षात ज्या माणसाने 2.25 लाख वर्ष निसर्गासोबत जुळून घेतलं, त्याने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आपण ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण, अणुबॉम्बचा धोका हे सगळं निर्माण केलं. आपली बुद्धी नक्कीच वाढली, तंत्रज्ञानही वाढलं, पण आपली समज वाढली का? हा खरा प्रश्न आहे. मग प्रश्न पडतो की इतर प्राण्यांपेक्षा आपल्यात असं काय वेगळं आहे? तर बघा, निसर्गाने माणसाला 2 अशा खास शक्ती दिल्या आहेत ज्या त्याला काहीही निर्माण करायलाही मदत करतात आणि काहीही नष्ट करायलाही. ही गोष्ट ना फारच रंजक आहे. सिंहाचं उदाहरण घेऊया. लाखो वर्षांपूर्वी तो जशी शिकार करायचा अगदी तशीच आजही करतो. त्याला कधी असं वाटलं का की अरे, हरणाच्या मागे धावून धावून खूप दम लागतोय, चला एक बंदूक बनवूया? नाही, तो निसर्गाच्या नियमांप्रमाणे जगतो. पण माणसाकडे 2 गोष्टी आहेत. एक कल्पनाशीलता, म्हणजे नवीन विचार करण्याची शक्ती, आणि दुसरं कर्मस्वातंत्र्य, म्हणजे त्या कल्पनेला खरं करून दाखवण्याची ताकद. आज आपण कपड्यांपासून विमानापर्यंत जे काही बघतो ते याच 2 शक्तींमुळे शक्य झालंय. मग पुढचा प्रश्न येतो की आपल्याकडे इतक्या जबरदस्त शक्ती आहेत, तर मग आपण सुखी का नाही? याचं कारण म्हणजे आपण या शक्तींचा वापर चुकीच्या दिशेने केला. आपण आपल्या गरजा पूर्ण करण्याऐवजी हाव म्हणजे ग्रीड आणि एकमेकांशी तुलना करण्यावर जास्त लक्ष दिलं. माझा बंगला त्याच्यापेक्षा मोठा कसा दिसेल, माझी गाडी तिच्यापेक्षा भारी कशी असेल, याच कल्पनेत आपण अडकून पडलो. आणि आपला हा अहंकार जपण्यासाठी आपण निसर्गाचं किती नुकसान केलं याची तर गणतीच नाही. आणि याचा परिणाम काय झाला? आज मानवी नात्यांमध्ये प्रचंड तणाव आहे. खरं सांगायचं तर माणूस माणसालाच कंटाळलाय. अनेकांना तर पाळीव प्राण्यांसोबत जास्त शांती मिळते. का? कारण प्राणी वाद घालत नाहीत, तोमणे मारत नाहीत, अपमान करत नाहीत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, आपल्या कल्पनाशक्तीने आपल्याला भौतिक सुख तर दिलं, पण मानसिक शांती ती नाही देऊ शकली. मग या सगळ्या धावपळीमागे आपण जे काही करतो त्या प्रत्येक कृतीमागे आपला अंतिम उद्देश तरी काय आहे? चला आता त्या मूलभूत प्रेरणेबद्दल बोलूया जी आपल्या सगळ्यांना चालवते. या प्रश्नाचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे, पण ते पचायला थोडं जड जाऊ शकतं. या जगात माणूस जे काही करतो ते फक्त आणि फक्त सुखी होण्यासाठीच करतो. अगदी प्रत्येक कृतीच्या मुळाशी सुखाचाच शोध असतो. हो, कृती चुकीची असू शकते,
पण त्यामागची मूळ प्रेरणा ही सुखाचीच असते. हे समजून घेण्यासाठी 2 अगदी टोकाची उदाहरणं घेऊ. पहिलं, जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेते तेव्हा ती दुःखी होण्यासाठी तो निर्णय घेत नाही. उलट तिला त्या असह्य दुःखातून सुटका हवी असते, शांती हवी असते. तो मार्ग पूर्णपणे चुकीचा असतो, पण त्यामागची धडपड ही एका प्रकारच्या सुटका आणि शांतीसाठीच असते. आणि दुसरं उदाहरण, मुलीच्या लग्नात वडिलांच्या डोळ्यात जे अश्रू येतात ते दुःखाचे नसतात, तर आपल्या मुलीला सुखी पाहिल्याच्या आनंदाच्या अतिरेकाचे असतात. म्हणजे दोन्ही ठिकाणी मूळ प्रेरणा सुखाचीच आहे. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर आपण सगळेच सुखी होण्यासाठी इतकी धडपड करतोय, तर मग जगात सगळीकडे इतका संघर्ष आणि इतकं दुःख का आहे? याचं कारण अगदी स्पष्ट आहे. आपण सुख म्हणजे काय हेच नीट समजून घेतलेलं नाही. आपण सुख कशात शोधतो? तर भौतिक वस्तूंमध्ये, पैशांमध्ये, दुसऱ्यांनी दिलेल्या मान्यतेमध्ये. आपल्याला वाटतं की नवीन मोबाईल घेतला की सुख मिळेल, पण तो आनंद किती वेळ टिकतो? तो तात्पुरता असतो. खरं सुख हे आतून येतं. मग हे खरं सुख किंवा खरं सत्य शोधायचं कसं? जीवनविद्या शिबिरामध्ये यासाठी एक खूप सोपी आणि वैज्ञानिक पद्धत सांगितली आहे. चला आता आपण त्या व्यावहारिक पद्धतीकडे वळूया. सत्य शोधण्याची पहिली पायरी आहे आपण एकमेकांशी बोलतो कसं हे तपासणं. बघा, एक असतो वादविवाद म्हणजे डिबेट. यात प्रत्येकाचा उद्देश काय असतो? मीच बरोबर आहे हे सिद्ध करणं आणि जिंकणं. ही एक प्रकारची अहंकाराची लढाई असते. पण दुसरा प्रकार आहे संवाद म्हणजे डायलॉग. इथे उद्देश असतो काय बरोबर आहे हे शोधणं. इथे जिंकण्याची स्पर्धा नसते, तर एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न असतो. आणि या संवादातून मिळालेला कोणताही विचार किंवा तत्व स्वीकारण्याआधी ते तपासून पाहण्यासाठी ही 3 स्तरीय पद्धत आहे. यात कोणतीही भीती, कोणतंही आमिष किंवा कोणतीही अंधश्रद्धा नाही. जे काही ऐकलंय ते आधी स्वतः तपासा आणि मगच स्वीकारा. ही पद्धत काम कशी करते? चला राग या भावनेचं उदाहरण घेऊन हे समजून घेऊ. पहिली पायरी, स्वनिरीक्षण. स्वतःला विचारा, जेव्हा मला राग येतो तेव्हा मला आतून छान वाटतं का? उत्तर काय येतं? नाही, उलट अस्वस्थ वाटतं, बेचैन वाटतं. दुसरी पायरी, इतरांचे निरीक्षण. जेव्हा मी रागवतो तेव्हा माझ्या आजूबाजूच्या लोकांना, माझ्या कुटुंबाला आनंद होतो का? नाही, उलट ते दुखावले जातात. आणि तिसरी, शेवटची पायरी, सार्वत्रिक निरीक्षण. विचार करा, जर जगातला प्रत्येक जण रागातच असता तर जग शांत राहिलं असतं का? अजिबात नाही, सगळीकडे गोंधळच माजला असता. याचा सरळ अर्थ काय होतो? राग ही भावना या 3ही कसोट्यांवर नापास होते. यावरून हे सिद्ध होतं की रागावणं हे मानवासाठी नैसर्गिक किंवा सुखकारक असूच शकत नाही. खरं सत्य हे असं असतं जे सार्वभौम आणि सार्वकालिक असतं, म्हणजे ते कुणालाही, कुठेही, कधीही तपासून पाहता येतं. ही तपासणी पूर्णपणे तर्क आणि अनुभवावर आधारित आहे. तर आजच्या या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. उपाय बाहेर धावण्यात नाहीये, तर आत डोकावून पाहण्यात आहे. आपली सगळी ऊर्जा बाह्य गोष्टी मिळवण्यासाठी खर्च करण्याऐवजी स्वतःला आणि आपल्या खऱ्या गरजांना समजून घेण्यातच खरा उपाय दडलेला आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, जर आपल्या कल्पनाशक्तीने आणि चुकीच्या समजुतीने फक्त 150 वर्षात एवढं मोठं संकट उभं केलं, तर विचार करा, जर आपल्याला योग्य समज मिळाली, खऱ्या सुखाचा अर्थ कळला, तर याच शक्तींच्या जोरावर पुढच्या 150 वर्षात आपण हे जग किती सुंदर बनवू शकू? या प्रश्नावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.